तर नमस्कार मंडळी, मी जोशांचा सुन्या. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय गोंधळाला, पण थंडी पण एवढी पडली ना बाबा, जामच खतरनाक काम ना. सोबत आहेत भावेश शेलके, इग्राय, विकी, वैव्या आणि मोहितची गाडी चालू आम्ही भाड्यावर. पण भाडा काय त्याला अर्धा दिलाय, प्रत्येकाने 50-50 दिलं. नंतर तो नाश्ता देणार त्याच्यात पण, नंतर चहा बी पाजणार आहे, ती पण सोयी त्याच्याकडनंच. जर टूर साठी मला गाडी पाहिजे असेल तर आमच्या मोहितला फोन करा. तर चला, म्हणजे कसं आहे, मोहित आपला फ्री सेवा देतोय, ते पण बरं आहे. जरा देवासाठी काहीतरी करतोय. चाललो गोंधळाला. कोणचा आहे गोंधळ? तर निश्चित आहे महाराजांचा. तर गोंधळ एवढा खतरनाक होणार आहे, तुम्ही बघाच, तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर चला जाऊ डायरेक्ट गोंधळाकडे. चला, गेट पास झाला आता आमचा. आईला मोकारच ना अडताला चाललो आम्ही गोंधळाला. मग तिथेच गोंधळ घालतो ते. ठेवला होता गेट लावून आम्हाला, म्हणजे काय ट्रेनचा रस्ता आहे. तर फाटक लागला होता. आता जातो, गावाजवळच पोचलो आम्ही. तर गाड्या तर भरपूर जाताना दिसतात, म्हणजे चांगला धिंगाणा असेल. तर ती मजा येते त्या गोंधळाला. तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि हा चॅनल मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नाही. आणि तर मित्रांनो, आता पोहोचलो वेलोलीला जस्ट. आणि बाबा गर्दी का काय तिकडे बाबा, खतरनाक गर्दी आहे. तुम्ही येड झाली, येडा ती गर्दी बघली ते. हे निघालो आता पाय जत्रेला.
ऐकलं मग काय केलं त्यांनी बसवलं. पण ते आपल्या देवारी व्यताल गुतले ना आलाय का ना आलाय का ना आला विचारतो तुम्हाला मी. हा आहे ना व्यताल. मग हा व्यताल देवारी शांत रूपात बसायला पाहिजे का स्मशानमध्ये बसायला पाहिजे ना. मग यानी या कुलाची छोटी छोटी हानी का झाली का नाही झाली. हानी झाली का नाही. शेवटच्या क्षणाला पण हानी व्हायला आली होती का नव्हती आली. देव उचलायची वेळ हानी व्हायला आली होती नव्हती आली. देवा थांबा तुमचं मेळ आम्हाला काम आहे हो का नाही. शेवटच्या क्षणाला घटना घडली पण होती. कारण आपला व्यताल आगे व्यताल हा देवारीने बसता कुठं बसलाय स्मशानात बसलाय. कुठं मग ती तुमची कुलाची लोक कुठं घेतो. किती हानी झाल्या 40 वर्षामध्ये तुमच्या मोजता येईल का. या झाडाच्या घरावर पण संकट आली का नव्हती आली. म्हणून आनंदाने आम्हाला 10 केला 2 केलं तरी चालतील. कशिवले परिवार 10 केलं 2 केलं तरी चालतील. पण आमच्या कुलाला सुख शांती भेटली का पाहिजे का नको भेटली पाहिजे ना. मग आपण खंडोबाला सांगू तूच ते अवतार पण शांत रूपाने आमच्या देवारी राहायचंय. जे कुठं होतं कोणत्या घरी होतं. 4 पिढी 5 पिढी पासून कुलदेवत कोणत्या करतो. 4 पिढी 5 पिढी तुमचं कुटुंब पहिले एकच असेल. पिढीवर पिढीचं कुलदेवत कुठं होतं सांगाल का कोणी. 3री पिढी 4थी पिढी या बाबांच्या पासून सांगितल्याच्या आधी एक म्हणजे 4थी पिढी पासून कुठं होतं बाबा मूल. पहिलं जुनं जे कुलदेवत तुमचं ज्या देवारी बसलं होतं ज्या घरी बसलं होतं ते कोणत्या घरी बसलं होतं याच घरी बसलं. हा आता याच्यामध्ये कसं 2 देवस्थान आहेत. हे एक तिकडं एक इथं. नक्की याच्यातलं जुनं कोणतं हा जुनं ते. मग वागोबा देवा आनंदाने आलेत ना. जसं ते झाड बांधले बाकी झाड बांधलंय तुम्ही आनंदारूपी संचार करून इथं जसं बसलंय तसं तिथं काही बसलंय. कोणत्या शक्तीला बांधी केलेलं आहे का. ओळख करून देणार का तुम्ही जर वागोबा असाल तर देणार. बोला घ्या बघू शोधून दाखवतील ते. आणि ती मूर्ती ती शक्ती ती शोधून आणतील बघूया आपण. परीक्षा घ्यायची नाही पण आपलं शिवाराचं नाही ते कुलासाठी आलं. देणार का कुठं बांधी केले कुठं बसले का देवाला चला आनंदाने. मला जागा बरं घे. जाग्याची ना